नमस्कार. मी बऱ्याच दिवसानंतर आपल्याशी संवाद साधतोय. थोडे दिवस माझी तब्येत बरी नव्हती, मी दिल्लीला होतो 2-3 महिने. गेल्या आठवड्यातच चालू आहे महाराष्ट्रात. आल्याबरोबर पहिल्यांदा कराडला मी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी कारखान्याच्या निवडणुकीबद्दल कार्यकर्त्यांची बैठक 3-4 दिवसापूर्वी आम्ही घेतली. कार्यकर्त्यांची मतं घेतली, काय केलं पाहिजे, कसं. एकमतानं काही मतं व्यक्त झाली, एकमतानं. त्यानंतर मला ते तुम्हाला सांगायचं होतं, पण मला वेळ मिळाला नाही. माझे कार्यक्रम मुंबईला होते, मला ताबडतोब जावं लागलं. म्हणून मी आत्ताही काल रात्री आल्यावर लगेच संधी घेतलेली आहे आपली संवाद साधायला. आम्ही आमच्या सर्व मित्रमंडळींनी, आमच्या काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे. या निवडणुकीमध्ये यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मोहिते संस्थापक पॅनलला संपूर्णपणे ताकदीनं मदत करायची पाठिंबा. त्यामुळे मला सांगितलं पाहिजे की मी काय कारखान्याचा सभासद नाही, असा प्रश्न तुमचा काय संबंध कारखान्याशी. स्वाभाविक आहे. तुम्हाला आठवत असेल की मी जेव्हा 94-95च्या सुमारास सह्याद्री कारखान्याची निवडणूक लढवली तेव्हा हे सभासद नव्हतो. जवळजवळ आम्ही तिथं निवडून आल्यासारखं झालं. कराड तालुक्यामध्ये आम्हाला बहुमत मिळालं. तो बाकीच्या तालुक्यातून न मिळाल्यामुळं आम्हाला तो परिवर्तन करता आलं. त्यावेळेला मी विचार केला होता की आपण या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून त्या लोकांच्या सुखदुःखामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. आज मी दक्षिण कराडचा लोकप्रतिनिधी नसलो तरी 1991 पासून ते 24 पर्यंत लोकांनी अनेक निवडणुकांमध्ये मला लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये आशीर्वाद दिलेला आहे, पाठिंबा दिलेला आहे. त्याच्या सुखदुःखामध्ये मी सहभागी आहे रोज. कुठं काही सुखाचे प्रसंग असतील, दुःखाचे प्रसंग असतील. तर हा अत्यंत महत्वाचा जिव्हाळ्याचा अर्थकारणाचा विषय आहे. त्यामुळं बाहेर घेऊन बघ्याची भूमिका घेणे योग्य आहे. माझ्या कानावर असे आलं की काही असं वक्तव्य करण्यात आलं की राजकारण वेगळं आहे, सरकार वेगळं आहे. असं जर झालं असं सुधारण तर फार आनंदाची गोष्ट आहे. पण कुणीच त्यात भाग घेतला नसता. पूर्वी एक असा काळ होता की एक जण सरकार चालवायचा आणि एकाने लोकप्रतिनिधित्व करायचं आणि एकमेकाला मदत करायची. पण नंतर काही काळानंतर स्वतःच मलाच पद पाहिजे म्हणून सगळे सहकार कारखान्यात तिथे उतरले. आता परिस्थिती अशी झालेली आहे की तुमच्याकडं साखर कारखाना, मेडिकल कॉलेज, दूध संस्था, सहकारी बँक नसेल तर तुम्हाला आमदारकीच्या निवडणुकीचा विचार पण करता येतो. किंवा पक्षांतर करून जर काही खोकी मिळवली असली तर मग ती गोष्ट वेगळी आहे. नाहीतर सामान्य माणसाला घडग्यांच्या स्वतःची ताकद असल्याशिवाय करता येत. राजकारण बदललं. आज सकाळची बातमी तुम्ही ऐकलं असेल, पुन्हा फटाफट झाली. तर लोकशाहीचं काय होणार चिंता आहे. त्यामुळे या कारखान्याचा दुरुपयोग जर विरोधी पक्ष संपवण्याकरता बेकायदेशीर पद्धतीने निवडणूक जिंकण्याकरता होत असेल तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आम्हाला त्याच्याबद्दल दखल घ्यावी लागेल. ही त्यातली भूमिका आहे. तुम्ही आता मागच्या निवडणुका बघितलेल्या कशी ताकद वापरली जाते, काय केली जाते. विचाराचं राजकारण करून राहिलेलं, नुसतं अर्थकारणाचं राहिलेलं. ज्या अर्थकारणातून हे असं राजकारण चालते त्या अर्थकारणाला कुठेतरी साप काढण्याची गरज आहे. तर ते अर्थकारण तयार कसं होतंय तर कारखाना चालवताना मी आता खूप डीप अभ्यास केला होता सह्याद्रीच्या निवडणुकीमध्ये. तर मागच्या निवडणुकीमध्ये इंद्रजित बाबा होते त्यावेळेला देखील मागच्या वेळेला मी भाग घेतला होता. एका निवडणुकीमध्ये नव्हता घेतला, परंतु जाणून बुजून की आपण सभासद नाही तरी पण एक विश्वास होतो की आपण जर आपल्या विचाराचे लोक निवडून दिले, काही चुकीचं झालं तर त्याचा जाब विचारण्याचा अधिकार मला आहे, करू शकतो. बोर्डाच्या मिटिंगमध्ये बसायची काही गरज नाही. त्यामुळं माझी भूमिका अशी आहे की ही आर्थिक संस्था निपक्षपाती चालली पाहिजे, लोकांच्या हिताकरता. तर जे काही आश्वासन दिले गेले ते 120 किलो, 7 किलो
बाहेरचा ऊस, पाणीपट्टी, बैठी पाणीपट्टी, बरेच विषय आहेत. निवडणुकीमध्ये सगळे चर्चेला झाले. मला हे विषय माहिती आहे. संस्थात्मक पॅनलने काय आश्वासन दिले ती शक्य आहेत का? निश्चितच शक्य आहे. मोठा विषय असा आहे की कारखाना क्षेत्रातला बराच ऊस पाणीपट्टीच्या भीतीनं किंवा इतर काही कारणामुळं इतर ठिकाणी जातो. बहुतेक तो का त्यांच्याच खाजगी कारखान्यात जातो. बाहेरचा ऊस आणण्याकरता 3-4 लाख टन बाहेरून ऊस आणलेला आहे. वाहतूक खर्च जास्त येतो, तो खर्चामध्ये मोजला जातो. ते न करता जर कार्यक्षेत्रातला ऊस वेळेवर नेला तर दरामध्ये फार मोठा फरक पडेल. हे सगळे आश्वासनं सहजपणे पूर्ण करणे, पाणीपट्टी माफ करण्याची किंवा 120 किलो साखर देण्याचं. परंतु काय की राजकारणाचा आणि अर्थकारणाचा संबंध नसला पाहिजे खऱ्या अर्थानं, पण ते आता शक्य नाही. मला माहिती हे शक्यच नाही आजकालच्या कारणामध्ये. पैशाशिवाय राजकारण होत नाही. पैसे गोळा करायचा उत्कृष्ट मार्ग म्हणजे सहकारी कारखाना. पण इतर ठिकाणी काय होतं, म्हणजे तुमचं एखादं कराडच्या बाजारपेठेत दुकान असतं, सोने चांदीचं असेल, टायरचं असेल किंवा किराणा मालचं असेल. तुम्ही जेवढ्याला माल विकत घेता, तर टायर कुरिअर कंपनीकडे विकत घेतला, त्याच्यात 10% वाढवून 15% वाढवून विकले, तर खरेदी खर्च निश्चित असतो, विक्री खर्च निश्चितातून झालेला फायदा. सहकारी कारखान्याच्या बाबतीत काय उसाचा दर निश्चित नसतो. आपण आधी ऊस गाळायचा, ऊस विक्री करायची, जे पैसे येतील त्यात ते खर्च वजा करून जे राहतील पैसे ते टनाला भागून मग पैसे द्यायचे लोक. तर तो खर्च जर वाढला तर टनाला पैशाची किंमत 2-4 रुपये 10 रुपये कमी होते. तुम्हाला लक्षात येतं. सर्वात जास्त दर अजूनही म्हणता येतो, पण त्याच्यापेक्षा जास्त दर देणं शक्य आहे. तरी लिकेज झालं नाही तर, राजकारणाकरता पैसा वापरला गेला नाही तर त्याला काटेकोरपणे कोणीतरी हिशोब मांडला पाहिजे. हिशोब आहे सगळा, पण इतकी दडपशाही आहे आणि वातावरण झालं की काय नाही होणार, हेच येणार, यांचं काही जमणार नाही, चुकीचं आहे. आज तुम्ही वातावरण पाहिलं, सारखे रिपोर्ट घेतोय, तर अशी परिस्थिती नाही. म्हणून प्रामाणिकपणे ही जर आर्थिक संस्था चांगल्या पद्धतीने लोकांच्या हिताकरता चालायची असेल तर त्यामध्ये दोन बाजूनी उलटसुलट विचार झाला पाहिजे. करण्याकरता सक्षम तिथं लोकशाही पद्धतीने संस्था चालली पाहिजे. त्या पद्धतीने जर चालतात सगळ्या महाराष्ट्रातल्या संस्था, चुकीचं आहे. मला जर पुन्हा संधी मिळाली असती मुंबईमध्ये आणखी 4 वर्ष सगळं सरळ केलं असं हे मिळाले इरिगेशन क्षेत्र सरकार राज्य सरकारी बँक दुरुस्त करणे त्याची शिक्षा बसली आम्हाला. खूप कल्पना आहे, चांगलं करता आलं असतं. पीठ असेल म्हणजे घोटाळे होत आहेत, कसे होतात. आता मला मी माहिती थोडी घेतली की या कारखान्याचं 900-950 कोटी कर्ज आहे, बरोबर. नव्या कारखान्याचा खर्च 1200, कारखाने 500. राजाराम बापूने 4 कारखाने युनिट केले, वाहतूक खर्च कमी केला, कारखाना वेळेवर जातो. एखादा विंग भागात किंवा इथे कोळे भागात कारखाना युनिट होऊ शकलं असतं. झालं उत्तर करायला खाजगीमध्ये, तिथे काय कोणी विचारायला येत नाही का. वाटतं त्याच्या कार्यकर्त्यांनी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गंभीरपूर्वक विचार केला पाहिजे. आर्थिक संस्था सक्षमपणे चालवली चर्चा झाली पाहिजे. बोर्डामध्ये उलटसुलट तपासणी केली पाहिजे. एकतर्फी कारभार चालला तर कोणाला नाही मिळणार नाही. पाणीपट्टीच्या भीतीपोटी माणसं बाहेर घालतात, कारखान्याचं नुकसान होतं, सभासद नुकसान, काहीतरी मार्ग काढला पाहिजे. विषय बरेच आहेत, निवडणुकीत बोलायचे, भाषणात बोलायचे मुद्दे आहेत, पण एवढंच तुम्हाला तुमच्या माध्यमातून मी सर्व तिन्ही तारीख वाचिता घातला आणि सगळ्या तालुक्यांच्या ऊस उत्पादक 50,000 सभासद आहेत. त्या सभासदांना माझी विनंती आहे ते सगळे मुद्दे लक्षात घ्या. बाकी डिटेल मुद्दे बरेच आहेत, किती किलो साखर, किती काय, ते सगळे सांगतेच. मुख्य धोरण असं आहे की या कारखान्यातून प्रत्येक कारखान्यातून मोठ्या प्रमाणात लिकेज होतं, ते राजकारणाकरता वापरलं जातं, लोकशाही संपवण्याकरता वापरलं जातं. आज सकाळी तुम्ही शिवसेनेचं काय झालं ऐकलं असेल. विरोधी पक्ष ठेवायचाच नाही.
किती आकडे यायला लागले. आमदारांच्या पुढच्या वेळेला 50 खोक्याचा विषय होता, आता किती खोक्याचा मला माहित नाही. चर्चा चालू आहे. आणि पैसे येतात कुठून? या अशा आर्थिक संस्थांमध्ये बँका बोलतात, त्यातले पैसे तयार होतात, कर्ज बोलवतात, त्यातले पैसे तयार होतात, या सगळ्या सरकारी संस्थांमधून पैसे येतात. आपण गैरवापर होतो. कुठेतरी याला चाप लागला पाहिजे. विद्यमान भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडून भ्रष्टाचाराला आळा घालणं शक्य नाहीये, कारण ही पार्टीत भ्रष्टाचारावर चालू. दुसरे पक्ष फोडायचे, दुसरे माणसं फोडायची. आपल्या आमदारकीच्या निवडणुकीत कितीतरी आमच्या जवळचे सरकारी फोडले गेले. काही त्याला काय हरकत नाही. त्याला जायचं असेल त्यांनी स्वयं जावं. इकडे युवक करून दिसलं तर तिथे गेलं पाहिजे, काय हरकत नाही. परंतु विचाराचं राजकारण संपायला लागेल. मला आता असं वाटायला लागलं की सगळे प्रादेशिक पक्षाला तो विषय मी नाही घेणार होतो. पण आता कारखान्याचा विषय अगदी सुस्पष्टपणे त्या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून सर्व मतदारांना विनंती करतो. आमचे सगळे सहकारी, काँग्रेस पक्षाचे सगळे सहकारी, राष्ट्रवादी पक्षाचे सगळे सहकारी, शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी सगळे सहकारी उघड असतील नसतील सगळे पूर्णपणे संस्थात्मक पाण्याला मदत करणार आहेत आणि त्यांनी करावी अशी विनंती. धन्यवाद. काही विचारायचं